तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्व शांतीचे अग्रदूत तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व महामानव आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 84,000 स्तूप आणि लेण्या ज्यांनी बांधून बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार करून आपल्यापर्यंत धम्म आणून पोहोचवला असे प्रियदर्शनीय सम्राट अशोक या सर्व आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतोय. आज प्रॅक्टिकल मेडिटेशन ग्रुप मेडिटेशन ग्रुपच्या माध्यमातून सर्व सदस्यांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. मला आपण या ग्रुपच्या माध्यमातून विचार व्यक्त करण्यास संधी दिली त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे धन्यवाद बाळगतोय. आजचा विषय दुःख. तर सिद्धार्थांनी रोहिणी नदीच्या पाण्याच्या भांडणावरून गृहत्याग केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी चिंतन मनन करून इसवी सन पूर्व 528 वैशाखी पौर्णिमेला रात्रीच्या पहिल्या प्रहारी 4 आर्य सत्याचे तथागतांना ज्ञान झाले आणि हे 4 आर्य सत्य म्हणजेच दुःख काय आहे, दुःख समुदाय काय आहे, दुःखाचं निरासन कसे करता येईल आणि 4 आर्य अष्टांग मार्ग या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगात 2 समस्या आहे हे तथागत बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर लक्षात आले. तथागत बुद्धांनी हे दुःख मनाचे आहे आणि मनाचे दुःख नाहीसे करण्यासाठी अनेक सिद्धांत आपल्यासमोर मांडलेले आहे. जगात मानवामध्ये 2 प्रवाह आहेत. एक कामभोग विलासाने राहणे आणि दुसरे आत्मक्लेश खा प्या मजा करा. अशा पद्धतीने तत्कालीन कालखंडामध्ये 2 मार्ग प्रामुख्याने होते. त्यामध्ये पहिला मार्ग जो आहे हा खा पिया मजा करा. या मार्गामध्ये तथागत बुद्धांना फारसं काहीही सापडणार नाही हे त्यांना लक्षात आलं. त्यानंतर दुसरा मार्ग होता का कर्मकांडाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती करणे. हाही मार्ग तथागत बुद्धांना मान्य नव्हता आणि मग तथागत बुद्धांनी मध्यम मार्गाचा इसवी सन पूर्व 528 शोध लावला. मनुष्य प्राणी दुःखात दैन्यात राहतो. जग दुःखाने भरलेले असून जगात दुःख कसे नाहीसे करता येईल हे तथागत बुद्धांनी वेगवेगळ्या सिद्धांतांच्या माध्यमातून मांडलेले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सारं जीवन प्रवास दुःखमय आहे का? शारीरिक व मानसिक दुःख काय आहे? किंवा पुरुष हा राजा जरी असला तरी प्रजेला दुःखाचा सामना करावा लागतो आणि राजाला सुद्धा दुःखाचा सामना करावा लागतो. यामुळे या सर्व बाबीचं चिंतन मनन करून पहिले तथागत बुद्धांनी जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा आपलं ज्ञान कुणाला द्यायचं हा तथागतासमोर एक प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा त्यांचे गुरु त्या कालखंडामध्ये अलार कलाम, उद्दक रामपुत्त आणि तत्कालीन जे काही गुरु आहे हे त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हे गुरु त्या कालखंडामध्ये मृत्यू पावलेले आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणून तिथून त्यांनी आपलं जे प्रयाण आहे हे श्रावस्तीकडे नेलेलं आहे आणि तिथे
त्या कालखंडामध्ये उद्धव रामपुत्त नसल्यामुळे त्या कालखंडामध्ये पंचवर्गीय भिक्खूला हे धम्मदीक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वप्प, भद्दीय, कौंडिन्य, अश्वजित, महाना या पंचवर्गीय भिक्खूंना दीक्षा दिल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पहिले आर्य सत्य मांडलेले आहे आणि पहिल्या आर्य सत्यामध्ये दुःख काय आहे या संदर्भात विवेचन केलेले आहे. जगात दुःख आहे, सर्व दुःखाने भरलेले आहे. हे दुःख शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय, नैतिक असू शकतात. विश्वामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दुःख भोगावे लागते. ज्याला दुःख भोगावे लागत नाही असा एकही मनुष्य जगात शोधून सापडणार नाही. भगवान बुद्धाची धम्माची शिकवणूक दुःखांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून सुरू होते. जगातील सर्व प्राणी मात्रांना जोडणारा फक्त एकच दुवा आहे आणि तो म्हणजे दुःख. महासत्ती पठाण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी दुःख हे कशामुळे निर्माण होते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का जन्म हे दुःख आहे, वृद्धत्व हे दुःख आहे, जरा मरण हे दुःख आहे, शोक करणे हे दुःख आहे, रडणे हे दुःख आहे, ओरडणे हे दुःख आहे, पीडित होणे हे दुःख आहे, चिंतित होणे हे दुःख आहे, त्रस्त होणे हे दुःख आहे, अप्रियाचा संबंध होणे हे दुःख आहे, प्रियांचा वियोग होणे हे दुःख आहे, इच्छित पूर्तीत न होणे हे दुःख आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे 5 उपादान स्कंदापासून दुःख हे निर्माण होते आणि दुःख आर्य सत्य यालाच म्हणतात. दुसरे आर्य सत्य म्हणजे दुःख समुदाय. मानवी दुःख हे आकस्मिक, ईश्वरी किंवा पूर्वजन्माचे फळ नाही. मानवी जीवनात असलेले दुःख याला कारण कोणते दुःख आपोआप निर्माण होत नाही. त्याला काहीतरी कारण असते. हे दुःख मनुष्याचे तृष्णा म्हणजे जिला अतृप्ती, असंतोष, हाव, लोभ, मोह, काम, दोष, दोष, घोर निराशा व चिंता याला म्हणतात. यापासून उत्पन्न होणाऱ्या विविध प्रकारच्या विकारयुक्त प्रवृत्तींना मनुष्य हावरा असतो. कावरा बाभून तो बेसावाद बनतो व त्यामुळे त्यांची विचारशक्ती, सद्भावना क्षीण होत जाते, भ्रष्ट व नष्ट होते आणि आपल्या दुष्कृत्यांचा व आपल्या नाशाचा धनी बनतो. सत्य जाणणाने या तत्वाचे दुःख समुदाय म्हणतात. दुःख जी तृष्णा आहे तिने 3 प्रकार आहे. कामतृष्णा म्हणजे भोगविलासाची तृष्णा म्हणजे आसक्ती आहे. वस्तूविषयी सुख आसक्ती निर्माण होते. ही तृष्णा जीवनात दुःख निर्माण करते. दुसरी आहे भवतृष्णा म्हणजे जीवनासक्ती, अस्तित्वासाठी असलेली तृष्णा. तिसरा आहे विभव तृष्णा म्हणजे भयंकर निराशेने ग्रासून उत्पन्न झालेल्या मरणासक्ती. अशी ही दुःखाची कारणे आहे. भगवान बुद्ध म्हणतात जगात कोणती गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. हे दुसरे आर्य सत्य आहे. तिसरे आर्य सत्य तथागत बुद्ध सांगतात दुःख निरोध. दुःख निरोध आहे म्हणून त्यांना कारणही आहे. या गोष्टीचे आकलन करून ते नष्ट करणे, दुःखाचा निरोध करणे व ते थांबविणे किंवा नष्ट करणे शक्य आहे. हे सत्य जाणून घेणे, निरोध करणे म्हणजे आपल्या तृष्णेला म्हणजेच वासनेला, विकाराला थांबविणे याला दुःख निरोधाचे तिसरे आर्य सत्य म्हणतात. चौथे आर्य सत्य तथागत बुद्ध म्हणतात दुःख निरोधगामी प्रतिपदा किंवा दुःख मुक्तीचा मार्ग. याप्रमाणे पायात रुतलेला काटा हे वेदना शल्य नष्ट करण्यासाठी, तो काटा वेळीच काढून टाकण्यासाठी जसे काही उपाय आहे तसेच आपल्या मनामध्ये वासना विकार, तृष्णारूपी शल्य शिरतात. जे दुःख होते ते दूर करण्यासाठी म्हणजे तृष्णा हे कारण नष्ट करण्यासाठी मार्ग आहे. हे जाणून घेऊन अनुसरणे आवश्यक आहे. मानवी मनातील तृष्णेचा क्षय दैवी देवतांच्या पूजेने किंवा यज्ञयाग, जप तप करण्याने दुःख दूर होणार नाही. भगवान बुद्धाने दुःख थांबवण्याचे उपाय मार्ग सांगितलेले आहे. त्यालाच आपण आर्य अष्टांग मार्ग असे म्हणतो. आता प्रज्ञा, शील, समाधी हा एक भाग आहे.
सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी अशा पद्धतीने दुःखातून आपल्याला मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करता येते. तथागत बुद्धांनी दुःख का निर्माण होते हे 12 प्रकारचे दुःख तथागत बुद्धाने सांगितलेले आहे. आणि दुःख मुक्तीचा मार्ग सुद्धा तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे. पहिलं आहे दुःख का निर्माण होते, तर जाती, जरा, व्याधी, मरण या 4 गोष्टीमुळे प्रामुख्याने दुःख निर्माण होते. जन्म हे दुःख आहे, वृद्धत्व हे दुःख आहे, व्याधी हे दुःख आहे, मरण हे दुःख आहे आणि इच्छापूर्ती न होणे हे सुद्धा दुःख आहे. हे दुःख म्हणत असताना तथागत बुद्धांनी आणखीन आपल्याला षडायतनामुळे दुःख निर्माण होते. ज्या पद्धतीनं पहिलं षडायतन जे आहे त्याला आपण चक्षु म्हणू किंवा डोळे म्हणू. तथागत बुद्ध म्हणतात, नजर कमी झाली, नंबर लागला का माणसाला दुःख होते. अरे मला वाचण्यासाठी दिसत नाही, त्यामुळे दुःख होते. मी वाचण्यापासून दूर राहणार किंवा मोतीबिंदू वाढले तर मला ऑपरेशन करावे लागेल. कोणते डॉक्टर चांगला आहे याची चिंता लागते आणि डोळ्यानं न दिसल्यामुळे हे पहिलं तथागत बुद्धांनी षडायतनामधलं दुःख सांगितलेलं आहे. श्रोत म्हणजे कान, कानाने बरोबर ऐकू येत नाही, त्यामुळे दुःख होते. कानाची मशीन मिळाली नाही तर बहिरेपणा येतो आणि यामुळे आपल्याला ऐकण्याची मजा वाटत नाही. यामुळे सुद्धा आपल्याला दुःख होते. ज्यांचा उपचार आपल्याला होत नाही किंवा उपचार करताना सुद्धा दुखतं, तेव्हा आपल्याला दुःख होतं. म्हातारपण असेच असते, याला दुःखाच्या सामोरे जावं लागेल. तिसरं आहे घृणा, नाक अनित्य आहे, म्हणजे नाक काही कारणाने नादुरुस्त झाले तर दुःख होते, कारण अनित्य आहे. चौथा आहे काया, अनित्य आहे. तरुणपणी जे शरीर अर्ध्या वयानंतर शरीर झिजू लागते, वजन कमी होते, काय होते हे माहीत होत नाही, त्यामुळे दुःख होते. निसर्गापुढे कोणीच काही चालत नाही. उदाहरणार्थ केस सफेद होणे. केस सफेद झाल्यानंतर म्हातारपण आल्यासारखं वाटतं आणि ह्याचंही कायचं आपल्याला दुःख होते. आणि अशा पद्धतीने 5वं दुःख सांगितलं तथागतांनी जिव्हा, जीभ. जीभ हे अनित्यच आहे. तिचे विज्ञान रस स्वाद आहे. काही कारणाने जिभेला काही इजा होते आणि रसाची चव कळत नाही, म्हणून दुःख होतो. कॅन्सर झाला तर जीभ काढली जाते आणि तो मनुष्य दुःखी होतो, म्हणून जीवा इंद्रिय अनित्य आहे. आपले पूर्ण शरीर अनित्य आहे, नित्य राहणार नाही. आपले आज शरीर आहे तर उद्या नाही आहे आणि याची जाणीव आपल्याला साधकांना होणं गरजेचं आहे. मग अनित्य आहे, बदलणारे आहे, चंचल आहे, तृष्णेच्या पाठी धावण्यामुळे आपल्याला दुःख होत राहते. या 5 स्कंदामुळे आपल्याला दुःख होते. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, उपादान या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख हे होत असते. तथागत बुद्ध असे म्हणतात, आप, तेज, वायू, पृथ्वी, जल, मनाचे दुःख, प्रियजनांचा वियोग, अप्रियचा संयोग यामुळे सुद्धा आपल्याला दुःख होत असते. आणि अशा पद्धतीने तथागत बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग आपल्याला 12 प्रकारचं सांगितलेलं आहे. पहिला आहे अविद्या, म्हणजे अविद्या जो जाणत नाही त्याला अविद्या असे म्हणतात. पूर्वी कर्माचे क्लेश दशा ही अविद्या होती, म्हणजे अज्ञान आहे. ज्यांना 4 आर्य सत्य समजत नाहीत त्याला अविद्या म्हणतात. आणि अविद्या हे दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी कामी पडतो. दुसरा आहे संस्कार, म्हणजे वर्तमान काळात मन आणि शरीराने केलेले बरे किंवा वाईट, कुशल किंवा अकुशल कर्म या संस्कार म्हणतात. म्हणजेच पूर्वजन्माचे कर्म, अवस्था म्हणजे संस्कार. संस्कार हे बरे वाईट असतात. अशा पद्धतीने हे सांगता येईल. विज्ञान हे प्रतिसंबंधी स्कंद आहे. जन्माकरिता रूपवेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञानाचे बीजारोपण हे इत्यादी पद्धतीने आपल्याला सांगता येईल. नामरूप म्हणजे जन्मापूर्वीचे जे गर्भित दशा असते, पंचस्कंदांची समृद्धी होते, ती नामरूप अवस्था होय.
विज्ञान क्षणापासूनच चेतन स्थूल देह उत्पत्तीच्या क्षणापर्यंतची अवस्था म्हणजे नामरूप. अशा पद्धतीने स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भाव इत्यादी आपल्याला सांगता येईल. सांगायचं तात्पर्य असं का आपल्याला दुःखाची उत्पत्ती का होते, तर जरा, जाती, भव, उपादान, तृष्णा, वेदना, स्पर्श, षडायतन, नामरूप, विज्ञान, संस्कार, अविद्या इत्यादी गोष्टीमुळे आपल्याला दुःखाची उत्पत्ती होते. आणि हे करत असताना अविद्येच्या निरोधाने संस्काराचा निरोध करता येतो आणि आपल्याला दुःख नष्ट करता येते. त्यानंतर तथागत बुद्ध असे म्हणतात का हे सर्व व्यक्तीला मनाचे दुःख होत असतात. आर्य अष्टांग मार्ग हे त्याच्यावरचं औषध आहे. सोबतच पंचशील हे सुद्धा त्यांच्यावरचं औषध आहे दुःखावरचं. जसं का भिक्षुकांना 227 शील दिलेले आहे आणि भिक्षुणीला 235 शील दिलेले आहे. या माध्यमातून सुद्धा आपल्याला दुःख नष्ट करता येतात. दुःख नष्ट करत असताना आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केल्याने किंवा साक्षी भावांनी आपण एखाद्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. मलाच दुःख येतं का? माझ्या जीवनात दुःख आहे का? मीच काय पाप केलं आहे का? ही बाजू न लक्षात घेता साक्षी भावनेनं पॉझिटिव्ह सकारात्मक भावनेनं आपण पाहिलं पाहिजे. मरणानुस्मृती आपण दररोज केली पाहिजे. कारण मरणानुस्मृती केल्यानंतर आपल्याला एखादा प्रियजन व्यक्ती मरण पावला तर त्याचं दुःख होणार नाही किंवा आपल्या कुटुंबामधले काही सदस्य मरण पावले तर त्याचंही दुःख होणार नाही. कारण अनित्याचा सिद्धांत तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात का दुःखाचे कारण आहे. दुःख निरोध करता येते. दुःखाचा समूह आहे आणि हे करत असताना आपण एखाद्या गोष्टीपासून दुःख कसे दूर करता येईल याचाच आपण प्रयत्न केला असला पाहिजे. तृष्णेचा नाश करून निर्वाण प्राप्त आपल्याला कसं प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. तथागत बुद्धांनी हे करत असताना त्या कालखंडामध्ये किसा गौतमी असू द्या, पट्टाचार्या असू द्या, किंबहुना विशाखासारखी अतिशय बुद्धांच्या शरणगमन गेलेली स्त्री असू द्या, या सर्व स्त्रियांचं दुःखाचं हनन करण्याचा प्रयत्न तथागत बुद्धांनी केलेला आहे. पट्टाचार्याचं जर उदाहरण घेतो म्हटलं तर पट्टाचार्यांचे दोनही मुलं मरण पावले. पट्टाचार्यांचा पती मरण पावले, आई वडील मरण पावले आणि अशा अवस्थेमध्ये पट्टाचार्य हे पागल अवस्थेमध्ये अवस्थित झालेलं रूपांतर तथागत बुद्धांनी जाग्यावर आणलं आणि पट्टाचार्याला दुःखापासून मुक्त केलेलं आहे. किसा गौतमीचं तसंच आहे का तिचा मुलगा साप चावून मरण पावला आणि त्या दुःखाच्या वेदनेमध्ये किसा गौतमी तथागत बुद्धाकडे गेले आणि तथागत बुद्धाला विचारलं का या दुःखातून मला तुम्ही सावरा, माझ्या मुलाला जिवंत करून द्या. तेव्हा तथागत बुद्धांनी पट्टाचार्याला आणि किसा गौतमीला जो उपदेश दिला का व्यक्ती जन्माला आल्यानंतर मरतोच आणि हा उपदेश यांना अंगीकृत केल्यानंतर हे सुद्धा तथागत बुद्धाला शरण गेले. अंगुलीमाला सारखा दरोडेखोर जो माणूस होता हा लोकांच्या अंग 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 हे करंगळ्या कापून आपल्या गळ्याभोवती टाकत असत. 999 खून केल्यानंतर सुद्धा लोकांना दुःख निर्माण झालं होतं आणि या दुःखातून मुक्ती प्राप्त करून देण्याचं काम तथागत बुद्धांनी केलेलं आहे. आणि या जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ झाले, अनेक तत्वज्ञानी झाले, परंतु सगळ्या लोकांना समजून सांगण्याचं काम तथागत बुद्धांनी पहिल्यांदा केला आणि ते काम म्हणत असताना माणसाला दुःख का निर्माण होते आणि काया वाचा मन या माध्यमातून जे दुःख होतं त्या सगळ्या दुःखाला आपणच जबाबदार आहोत. कारण का जबाबदार आहोत? कोणती गोष्ट कशा पद्धतीने बघायची, साक्षी भावानं बघायची. येत आहे, जात आहे, येत आहे, जात आहे आणि आपण साक्षी भावानं जर राहिलो तर कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहणारी नाही. दुःख हे मनाला
न लावून घेता आपण इतरांना सुखी ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर आपण दुःखापासून मुक्त होऊ शकतो. तथागत बुद्धांनी दुःख मुक्तीचाच मार्ग हा सिद्धांत या जगामध्ये पहिल्यांदा मांडला आणि तथागत बुद्धांनी जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्यामध्ये वेगवेगळे सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतामध्ये दुःख मुक्तीचा सिद्धांत, चार आर्य सत्य हे अतिशय महत्वाचे आहे. आणि म्हणून सर्व प्राणी मात्र सुखी होत, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न हो, या प्रवचनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे सत्ता सुखी होंतु. जय भीम. साधू साधू. खूप छान धमदेस ना सर. साधू साधू साधू. शेवटी शेवटी साधू 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 साधू. कोणाला प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर विचारा.